महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी मंत्री छगन भुजबळांच्या अडचणी वाढू शकतात, कारण या प्रकरणात नवा ट्विस्ट आलाय। खटल्यामधल्या 3 आरोपींनी माफीचा साक्षीदार होण्यासाठी अर्ज केलाय। त्या अर्जावरती सुनावणी घेण्याचं कोर्टानं मान्य सुद्धा केलंय। मुंबई सत्र न्यायालयातल्या विशेष कोर्टानं ही विनंती ग्राह्य धरलेली आहे। सुनील नाई, सुधीर साळसकर आणि अमित बलराज या 3 आरोपींनी माफीचा साक्षीदार होण्यासाठी अर्ज केल्याचं कळतंय। अमेय राणे आपल्याला अधिक माहिती देतात। अमेय, हा एक ट्विस्ट कसा म्हणावा लागतोय? महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी तिघांनी माफीचा साक्षीदार होण्यासाठी अर्ज केलाय। या प्रकरणी छगन भुजबळांना अटक होऊन साधारणतः 2 वर्षाचा कारावास त्यांनी भोगलाय आणि सध्या ते जामिनावरती बाहेर आहेत आणि त्यांनी या प्रकरणातून आपला दोषमुक्तीचा अर्ज जो आहे तो कोर्टात सादर केला आणि त्याच्यावरती सुनावणी सुरू आहे। याच प्रकरणात जे हे 3 सह आरोपी आहेत ज्यांची तू नावं सांगितली, त्या 3 आरोपींनी मात्र अचानकपणे आता कोर्टात या प्रकरणात आपल्याला आरोपी म्हणून दोषमुक्त करत आपण या कोर्टात माफीचा साक्षीदार होण्यासाठी तयार आहोत आणि कोर्टाची मदत करण्यासाठी तयार आहोत। जे काय घडलं ते आम्ही कोर्टाला सांगण्यास तयार आहोत, त्यामुळे आमचा अर्ज स्वीकारावा अशी विनंती कोर्टाला गेल्या सुनावणीत केली होती। आज या तिघांचा अर्ज कोर्टानं स्वीकारलेला आहे आणि यावर सुनावणी घेण्याचं निश्चित केलंय। या प्रकरणी जर या तिघांना माफीचा साक्षीदार होण्यासाठी कोर्टानं सुनावणीनंतर परवानगी दिली तर त्यानंतर ते काय कोर्टाला सांगतायत, काय महत्वाचे साक्षी पुरावे किंवा काय या प्रकरणातनं खुलासे करतायत, जे छगन भुजबळांसाठी अडचणीचे ठरणार का हे नंतर स्पष्ट होईल। परंतु या तिघांच्या अर्जावर सुनावणी घेण्याचं कोर्टानं मान्य केलंय, त्यामुळे कुठेतरी छगन भुजबळांच्या अडचणी वाढणार का असा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय। ज्ञानदा, आम्ही अगदी थोडक्यात सगळ्या संदर्भात छगन भुजबळांवरती नेमके काय आरोप आहेत? छगन भुजबळांवरती भ्रष्टाचाराचे आरोप आहेत। या प्रकरणी महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात गैरव्यवहार झाल्याचा आणि त्याचद्वारे मुंबईतलं जे आरटीओ होतं त्या कार्यालयातल्या बांधकामाबाबत सुद्धा अनियमितता होती आणि एकंदरीत मनी लॉन्ड्रिंग कुठेतरी झाल्याचा ठपका जो आहे तो छगन भुजबळांवरती ठेवण्यात आलाय। ज्ञानदा, धन्यवाद अमेय या सगळ्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।